जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम. भरपूर जणांनी ही वेबसाईट माहितीच असेल. ट्रू साईज म्हणजे अ, एखाद्या देशाची साईज खऱ्या अर्थाने किती आहे, ही या वेबसाईटवर तुम्हाला कळते. अ, ज आणि त्याची काय कारणं आहेत, त्याची टेक्निकल कारणं काय आहेत, ते तुम्ही शोधून घेण्याचा प्रयत्न करा. पण मी व्हिडिओ त्याच्यासाठी नाही केला. आता 26ला फुटबॉल वर्ल्ड कप होतोय आणि त्याचा होस्ट जो आहे ते अमेरिका आहे आणि भरपूर देश यामध्ये क्वालिफाय झालेले आहेत. साऊथ अमेरिकेमधले सर्वांनाच माहिती आहे पेराग्वे, उराग्वे हे जे देश आहेत त्यांची पॉप्युलेशन जी आहे ती काही 50 लाख, 15 लाख अशा पॉप्युलेशनचे देश आहेत आणि छोटे छोटे देश आहेत. पण या सर्वमध्ये एक देश क्वालिफाय झालाय आणि तो देश मला माहितीही नव्हता की हा देश आहे. कुराकोवा नावाचा एक देश आहे. तुम्ही बघू शकता. हा इतका छोटा देश आहे. म्हणजे हा देश या वर्ल्ड कपला क्वालिफाय झालेला आहे आणि विशेष म्हणजे तो जर्मनीच्या गटात आहे आणि त्यांची जी पहिली गेम जी होणार आहे ती अ, जर्मनीशी होणार आहे. त्याची पॉप्युलेशन जी आहे ती 1,52,000 1,50,000च्या आसपास त्यांची पॉप्युलेशन आहे. मी आता ह्युस्टनमध्ये राहतो. तर ह्युस्टनच्या मानाने जर तुम्ही बघायला गेला तर ह्युस्टनच्या शहरापेक्षा छोटा हा देश आहे. पण जर आपण ह्याची तुलना भारताशी करायला गेलो, की भारताच्या साईजमध्ये हा केवढा आहे. तर हे एक ॲक्चुअली छोटंसं बेट आहे आणि ते स्वतःला देश म्हणवतं आणि ते क्वालिफाय झालेत वर्ल्ड कपला. तर तुम्ही मुंबईच्या साईजमध्ये बघायचं असेल तर मुंबई ही पेक्षाही भरपूर छोटा असा तो देश आहे. आणि त्याची पॉप्युलेशन म्हणजे कुठल्याही अ, मुंबईच्या सबअर्बमध्ये जाल तर तेवढी पॉप्युलेशन आहे किंवा पुण्यामध्ये जर तुम्ही गेला तर त्याची साईज किती आहे ती तुम्हाला त्याच्यावरून कळेल आणि एवढा छोटासा देश हा क्वालिफाय झाला आहे. जर राजकारणी खेळामधनं बाहेर पडले तर मला असं वाटतं की भारतासारखा देश पण क्वालिफाय होईल आणि जर विल असेल तर एखादं शहर म्हणजे कोल्हापूरसारख्या ठिकाणी फुटबॉलचं कल्चर आहे. तिथूनही कदाचित भारताची टीम पूर्णच्या पूर्ण टीम येऊ शकते किंवा बंगालमधून, कोलकातामधून येऊ शकते, केरळमधून येऊ शकते. 300-300 करोड रुपये घालून आपण मेस्सीचा सत्कार केला. पण खरं सांगायचं म्हणजे कुराकोवासारखा देश जो इतकासा छोटासा आहे तो या वर्ल्ड कपला क्वालिफाय झाला आहे. विचार करण्यासारखं काहीतरी. धन्यवाद. बाय.